नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यात विमान इंधन चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गव्हाणवाडी परिसरात विमान इंधनाची चोरी करून त्याचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत तब्बल 88,58,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार फरार आहे. बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजच्या पाठीमागे पत्राच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा करण्यात आल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या उपस्थितीमध्ये छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या टँकरमधून ड्रममध्ये एटीएफ इंधन काढण्याचे काम सुरू असताना 3 आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुकेश सिंग आणि रामभवन राजपूत हे दोघे उत्तर प्रदेश येथील असून चंदू जांभळकर हा गव्हाणवाडी येथील रहिवासी आहे. टँकरची सील तोडून विमान इंधन चोरी करून ते विक्रीसाठी साठवले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग राहणार पिंपरी पुणे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाई दरम्यान 40,000 लिटरहून अधिक विमान इंधन, एक टँकर, ड्रम, लोखंडी टाक्या तसेच इंधन काढण्याचे साहित्य असं एकूण 88,58,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ऑपरेशन पार पडले. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.